होते दरम्यान एक मोठी अपडेट येते। खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या झाली आहे का? एसआयटी कोर्टात एसआयटीने किंवा कोर्टात दिलेल्या माहितीमध्ये हा मोठा आरोप करण्यात आलाय। वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली पण कंपनीने दिली नाही। यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून त्यांची हत्या झाल्याचा आरोप होतोय। सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली जात नव्हती। अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलेलं आणि खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली आहे असा सीआयडीने दावा केलाय। तेव्हा एसआयटीने कोर्टात हा मोठा आरोप केलेला आहे। खंडणीला अडथळा ठरले म्हणूनच मग संतोष देशमुखांची हत्या झाली आहे का असा प्रश्न या निमित्ताने समोर येते, कारण मोठा आरोप एसआयटीने या कोर्टामध्ये दिलेल्या माहितीमध्ये करण्यात आलाय। तर या घडीची ही मोठी अपडेट आहे। कोर्टामध्ये आता या संदर्भात पुढची प्रक्रिया सुरू आहे। मात्र वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली जात होती, मात्र ती दिली नाही कंपनीने म्हणून संतोष देशमुख अडथळा ठरले आणि म्हणूनच त्यांची हत्या झाल्याचा आरोप होतोय। नेमकं काय घडतंय, एसआयटीने कोर्टामध्ये काय नेमकी माहिती दिली आहे, अधिक जाणून घेऊया आफताब शेख यांच्याकडनं। आफताब, हा आरोप किती मोठा आहे आणि येणाऱ्या तपासावर कशा प्रकारे परिणाम करणारा हा आरोप आहे? आफताब, नक्कीच अश्विन, मोठा गंभीर आरोप जो आहे ते खरं तर एसआयटीनं कोर्टामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती केलेला आहे। खंडणी प्रकरणामध्ये जी अवादा कंपनीला खंडणी मागण्यात आलेली होती, त्या कंपनीला जी खंडणी मागितली गेली त्या कंपनीला खंडणी देण्यामध्ये कुठेतरी संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते आणि त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप जे आहे तर कोर्टामध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं तर सुरुवातीपासून जे दावे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय करतायत किंवा विरोधक करतायत, त्या सगळ्यांचं म्हणणं होतं खंडणी आणि मर्डरचं हे प्रकरण, दोन्ही प्रकरण एकच आहे आणि त्यामुळं या सगळ्यांना मर्डरच्या प्रकरणामध्ये देखील आरोपी करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी केली होती। नेमकं कोर्टात काय म्हणण्यात आलं ते मी जरा वाचून दाखवतोय आपल्याला। 2 कोटी रुपयांची खंडणी जी आहे ती या ठिकाणी प्रकरणामध्ये मागण्यात आलेली होती आणि न दिल्यास काम बंद करण्याची धमकी देखील या ठिकाणी दिलेली होती। सुदर्शन घुले यांनी ही धमकी दिलेली होती आणि सुदर्शननं अवादा कंपनी इथे जाऊन काम बंद देखील करण्याचे प्रयत्न केले होते। 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी पुन्हा एकदा अवादा कंपनी इथे जाऊन तेथील गार्ड आणि शिवाजी थोपटे यांना मारहाण, शिवीगाळ आणि धमकी केली आणि त्या दिवशी मयत संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी विरोध केल्यावरनं 9 डिसेंबर रोजी खंडणीला अडथळा ठरणाऱ्या मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आणि यावरील सर्व घटना होत असतानाच्या काळात वाल्मिक कराड आणि इतर आरोपी हे संपर्कात असल्याचं सीडीआरवरनं दिसतंय। अशा पद्धतीची माहिती जी आहे ती एसआयटीनं कोर्टात सादर केलेली आहे। अर्थात सुदर्शन घुले आणि 7 आरोपींवरती मर्डरचे गुन्हे जे आहेत ते सुरुवातीला दाखल करण्यात आले होते। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांना 7 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली होती। मात्र वाल्मिक कराड यांना केवळ खंडणीच्या प्रकरणात सुरुवातीला अटक केलेली होती। मात्र काल एसआयटीच्या पथकानं पुरावे सापडल्याचं सांगत मकोका अंतर्गत कारवाई केलेली होती आणि वाल्मिक कराड यांच्यावरती देखील हत्येचे गुन्हे जे ते दाखल केले होते। ते गुन्हा नेमका का दाखल केला याचा तपशील जे आता आपल्या समोर हाती आलेला आहे। 7 आरोपींनी सुदर्शन घुले प्रामुख्यानं जी अवादा कंपनीला खंडणी मागितलेली होती त्या खंडणीमध्ये अडथळा जे आहे ते संतोष देशमुख ठरत होते आणि त्यामुळे त्यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या जी आहे ती आरोपींनी केलेली आहे आणि वाल्मिक कराड हे या सगळ्या आरोपींच्या संपर्कात होते अशा पद्धतीचा दावा एसआयटीनं केलेला आहे। अर्थात या दाव्यानंतर कोर्टानं युक्तिवाद दोन्ही बाजूंचा ऐकलेला आहे। अटकेचे ग्राउंड्स काय आहेत ते सगळं ऐकल्यानंतर 7 दिवसांची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड यांना सुनावलेली आहे। पुढे नेमका तपास कशा पद्धतीने जातो, टेक्निकल ग्राउंडचा तपास करायचा असण्याचं एसआयटीनं आपल्या बाजूनं सांगितलेलं आहे। त्यामुळे टेक्निकल बाजूमधनं नेमकं अजून काय काय समोर येतं हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। 7 दिवसांची कोठडीमधनं अन्य काय पुरावे पुढे सापडतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अश्विन, आफताब, आता जो आरोप झालेला आहे, आतापर्यंत जी कलमं वाल्मिक कराडवर लावण्यात आलेत आणि आता झालेला आरोप, याच्यानंतर जो तपास होईल त्याच्यामध्ये मग आणखी काही कलमं लावली जाऊ शकतात वाल्मिक कराडवर? सध्या कायदेतज्ञांचं या संदर्भात नेमकं काय मत आहे आफताब? अश्विन, खरं तर सुरुवातीला वाल्मिक कराड यांना या प्रकरणामध्ये केवळ खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेलं होतं। हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव कुठेही घेतण्यात आलेलं नव्हतं। मात्र काल जेव्हा एसआयटीला काही पुरावे सापडले, जवळपास 14 दिवसाच्या ज्या चौकशी वाल्मिक कराड यांची झालेली होती खंडणी प्रकरणामध्ये, त्या चौकशीअंतर्गत जे पुरावे सापडले त्यानंतर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि हत्येच्या प्रकरणामध्ये देखील वाल्मिक कराड यांचा संबंध असल्याचं एसआयटीनं म्हटलेलं होतं आणि त्याच अंतर्गत गुन्हा जे ते नोंदवण्यात आला होता आणि त्याच मंत्र दिले त्यांनी। काही नाही, छान बैठक झाली आमची।
तर आफताबकडनं आपण माहिती घेतच राहू. तुर्तास अगदी एक छोटा ब्रेक. या बातमीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. एक